कवी माधव पवार यांचे बुधवार दिनांक 6 मे रोजी पहाटे 4 वाजता त्यांच्या निवासस्थानी निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा 6 मे रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या निर्मिती टॉवर्स मोदीखाना सोलापूर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. मोदी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कवी माधव पवार हे महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर भागातील एक प्रतिष्ठित ज्येष्ठ कवी आणि गीतकार आहेत. ते प्रसिद्ध कवी राणा पवार यांचे सुपुत्र असून त्यांच्या कविता सामान्य जनतेसाठी सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या असतात. साहित्य क्षेत्रात कोणा एकाची मक्तेदारी नसावे असे मानणाऱ्या माधव पवार यांनी सोलापुरातील साहित्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. कवी माधव पवार यांच्याबद्दल मुख्य बाबी वारसा आणि शैली त्यांना त्यांचे वडील राणा पवार यांच्याकडून काव्य, विनोद आणि नकलांचे बाळकडू मिळाले. त्यांची कविता साधी सोपी पण आशयघन असते. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1955 रोजी झाला असून ते महाराष्ट्रातील काव्य संमेलनामध्ये सक्रिय असतात. सोलापूर येथील कविकट्ट्यावर त्यांनी अनेक नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून दिले आहे. कवी माधव पवार यांनी आपले वडील राणा पवार यांच्या दुर्मिळ आठवणी आणि गाजलेल्या कवितांना चाल देऊन त्यांना जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे सोलापूरमधील कविकट्ट्याचे कार्य महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे.